विकास अण्णा जाधव यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूणात 12 डिसेंबर रोजी विराट मोर्चा, बहुजन समाजाला मोर्चात सामील होण्याचे आवाहन। वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव यांच्यावर दिनांक 17 नोव्हेंबर रोजी खुनी भॅड हल्ला झाला होता, परंतु अद्याप खऱ्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नसून पोलीस या प्रकरणात चाल ढकल करत आहेत असा आरोप अण्णा जाधव यांनी केला आहे। जाधव यांनी या हल्ल्याप्रकरणी गुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव यांच्यावर संशय व्यक्त केला आहे। अण्णा जाधव यांनी मंगळवारी दापोली येथे पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली। विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी जातीवाचक शब्द आपल्या प्रचारात वापरला गेला। प्रत्येक जण म्हणत होता की समंजसपणाने हा विषय मिटवून द्या, परंतु तो समंजसपणा भास्कर जाधव यांच्या नसल्यामुळे हे प्रकरण 5 दिवसानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चर्चेला आलं आणि मग त्यावेळी मी प्रमुख म्हणून जिल्ह्याचा त्यांच्या गावी गेलो, त्यांची चर्चा केली आणि ज्यांनी ऐकलं त्यांना समोर घेतलं, त्यांच्याशी विचारपूस केली। त्यावेळी कळलं की खरोखर भास्कर जाधव यांनी आपल्या प्रचारात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि हे जातीवाचक शब्द आम्ही सहन करणार नाही, कारण पूर्वीचे महार काय होतं, या महाराजच्या शब्दाला किती आमच्या लोकांनी त्रासलेले होते, ही शब्द काय आहे, ही शिवी काय आहे, हे आमच्या पूर्वजांनी खूप मोठ्या जवळून पाहिली आहे। आणि 17 तारखेला माझ्या गावी जात असताना तिथे असणारा नरवण हा फाटा आहे, त्या नरवणमध्ये एक सावली हॉटेल आहे, जिथे मी नेहमी जात असतो, जेवत असतो, तिथे मी माझ्या गावी जात असतो। घडला म्हणजे मला ह्या उजव्या हाताला 11 टाके अशा पद्धतीचे हे टाके पडले गेले आहेत आणि हे टाके खूप डीपली म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी जो वार केला, एका बाईकवरून 3 जण आले आणि तो पर्यटक रस्ते असल्यामुळे एवढं कोणाला वाटलं नव्हतं की हे अशा पद्धतीचे गुंड असतील किंवा अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतील। आणि त्यावेळी मात्र जवळ येऊन विचारलं की बाबा हे गाव कोणतं, तर मी सांगितलं नरवण आहे। पुन्हा जवळ आल्यानंतर विचारलं कोणतं गाव, तर नरवण आहे। आणि एकाने चॉपरसारखं हत्यार काढलं आणि सपासप पडायला लागले। 5 वार धुवून सुद्धा मी बचावलो, पाठीमागं खांब असल्यामुळे तिथे थांबलो, परंतु त्या ह्याच्यामध्ये धक्काबुक्कीमध्ये त्यांच्या वक्तव्य होत होतं, मला बोलत होते की खूप उचलतो, खूप भाषणं करतो आणि शेठला बोलतो का। आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी जेव्हा हात उचलला, मी अंगावरती उजव्या हातावरती वार केला, पाठीमागं जो त्याच्याबरोबर त्याला वाटलं की आता हा आपल्याला पण आता अंगावर येणार, म्हणून त्यांनी उचललेली जी काही लादी होती ती लादी मारली, परंतु ती भिरकली माझ्या काचेच्या काचेवर, कारण गाडीचा मागचा भाग असा होता आणि मी साईडला उभा होतो। काच फुटल्यामुळे माझा बरोबर आलेले जे कार्यकर्ते आतमध्ये हॉटेलमध्ये बसले होते, माझी मिसेस होती, माझे तालुका प्रमुख, तालुका महासचिव चिपळूण। अण्णा जाधव यांच्यावरील खुनी हल्ल्याचा तपास हा गुहागर पोलीस करत असून गुहागरचे पोलीस या कामी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अण्णा जाधव यांनी केला आहे। ते पुढे असे म्हणाले की गुहागरच्या पोलिसांचा थेट संबंध उभाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आहे। ज्या आरोपींना पकडलं त्या आरोपी गुहागर पोलीस स्टेशनने डिक्लेअर केलं आणि डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा मी बघितलं माझ्या मोबाईलमध्ये, त्यावेळी कळलं की हे डिक्लेअर कसे काय झाले। जो आरोपी आला त्याला माझ्यासमोर आणलं नाही की त्याला तो कसा आहे काय नाही, हाच आहे का नाही, मग हे पोलिसांना कसं काय कळलं की बाबा हाच आरोपी आहे, आणि जर हाच आरोपी होता तर मग एवढे दिवस का लागले, हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे गुहागर मतदारसंघामध्ये। एवढंच नव्हे तर सिनियर जे तिथले आहेत ते सिनियर एकेकाळी उद्धव साहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते आणि यदा कदाचित ही जी मैत्री आहे किंवा यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधव यांची बदली इथे केली असावी आणि त्या माध्यमातून हे साटेलोटे तर नाही ना, अशा पद्धतीचा आमचा संशयरूपी आज सिनियरकडे पण वळतोय। आणि म्हणून आमच्या आता असणाऱ्या मोर्चामध्ये जरी तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये जर आज तुम्ही आरोपी आणताय आणि तेही आरोपी आणतात आहेत अंबरनाथ आणि बदलापूर, म्हणजे तुम्हाला शासनाला किंवा भास्कर जाधवला वाचवण्यासाठी कशा रस्ते काढले जात आहेत। याच्यापूर्वी मी मोर्चाचे डिक्लेरेशन केलं, त्यावेळी संचारबंदी लागू केली, त्या संचारबंदीच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तिथं मला मोर्चाचं परमिशन देण्यात आलं। त्यानंतर काही आमचेच काही तुरळक लोकांना पुढं करण्यात आलं, आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही, म्हणजे कशा पद्धतीचं भास्कर जाधव षडयंत्र रचतोय। भास्कर जाधव हे कोणाचेच नाही, हे मी वारंवार सांगत आलेलो आहे। तथापि या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता गुढे फाटा ते बहादूर शेख नाका चिपळूण इथून DYSP यांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये बहुजन समाजाने मोठ्या संख्येने
उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी केले आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.